सांगली महापालिकेत राजकीय जुगलबंदी। महापौर धीरज सूर्यवंशी विरुद्ध विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण ह्यां प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप। सांगली महानगरपालिकेतील प्रस्तावित ह्यां प्रकल्पावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून महापौर धीरज सूर्यवंशी आणि विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे। शहरातील रस्ते राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यासाठी जागतिक बँकेकडून सुमारे 350 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ह्यां पद्धतीने प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव महापालिकेत चर्चेत आहे। या प्रकल्पाचे समर्थन करताना महापौर धीरज सूर्यवंशी यांनी शहराच्या भविष्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे असून रस्ते विकासामुळे वाहतूक, गुंतवणूक आणि शहराचा विस्तार याला चालना मिळेल असा दावा केला। दुसरीकडे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। महापालिका आधीच आर्थिक अडचणीत आहे, ठेकेदारांची बिले प्रलंबित आहेत, अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत आणि अशा परिस्थितीत पुन्हा कर्जाचा डोंगर उभारणे म्हणजे कर्ज काढून दिवाळी साजरी करण्यासारखे आहे, असा घणाघात त्यांनी केला। दोन्ही नेत्यांच्या पत्रकार परिषदांमधून राजकीय जुगलबंदी स्पष्टपणे दिसून आली। एकीकडे सत्ताधारी विकासाचे चित्र रंगवत आहेत, तर दुसरीकडे विरोधक पारदर्शकता, निविदा प्रक्रिया आणि आर्थिक जबाबदारीवर प्रश्न उपस्थित करत आहेत। राजकीय वर्तुळात मात्र या संघर्षाकडे वेगळ्याच नजरेने पाहिले जात आहे। महापौर सूर्यवंशी आणि मंगेश चव्हाण या दोघांनाही महापालिकेतील कामकाज, निविदा प्रक्रिया आणि विकास प्रकल्पांचे राजकारण याची चांगली जाण असल्याने हा संघर्ष केवळ विकासाचा आहे की आगामी राजकीय समीकरणांची तयारी, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे। महापालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली असली तरी अनेक प्रकल्प अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। त्यामुळे हा प्रकल्प खरोखर शहराच्या विकासासाठी आहे की राजकीय ताकद दाखविण्याचा नवा मंच ठरणार, याकडे सांगलीकरांचे लक्ष लागले आहे। तुम्ही कर्ज काढून हे सगळं करणार आहे असं त्यांचा आरोप आहे। कर्ज नेमकं काढणार आहे बघा, अजून प्रोजेक्टच तयार नाही, त्यांचा आरोप ऐका ना, हा प्रोजेक्टच तयार नाही। आम्ही कर्ज काढून करणार आहे का राज्य सरकारकडनं पैसे आणणार आहे का केंद्र सरकारकडनं पैसे आणणार आहे का आमच्या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवून महानगरपालिकेची तिजोरी मग भक्कम करून मग हा प्रोजेक्ट राबवणार आहे, काहीच त्यांना माहिती नाही। उगाचच कोणाचं तर सांगण्यावरून त्यांनी जर ही प्रेस घेतली असेल तर याला काय अर्थ नाही आहे। त्यांनी एकदा आमच्याबरोबर सविस्तर या गोष्टीची चर्चा करावी। आम्ही सोलर सारखा प्रोजेक्ट महानगरपालिकेत राबवत आहे, ज्यातनं वर्षाला आपले 30-35 कोटी रुपये बचत होणार आहे, ज्याचं 10 वर्षाचं बजेट काढला तर 300-350 कोटी रुपये आपले महानगरपालिकेचे वाचणार आहे। त्या वाचलेल्या पैशातनं सांगलीचाच विकास करायचा ना, मग त्यातनंच आम्ही हे कामं करणार आहे सगळी। असं पहिलं आम्ही सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेची तिजोरी मजबूत करणार आहे आणि मग आम्ही हे सगळे प्रोजेक्ट राबवणार आहे। आणि राहिला विषय शहरी नाल्यावर त्यांनी बोलले, त्यांनी वारणा उद्भवावर बोलले, प्रशासकीय इमारतीवर बोलले, तर ती कामं पूर्ण करण्याची धमक आमच्यात आणि आमच्या राज्य सरकारमध्ये आहे, आमच्या पालकमंत्र्यांमध्ये आहे, आमच्या आमदारांमध्ये आहे। ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारकडनं हा निधी खेचून आणणार आहे। आत्ता 3 महिने झाले, त्यांना कुठनं स्वप्न पडलं 6 महिने झाले आणि तुम्ही कामच केलं नाही असं म्हणले, पण असू दे, त्यांना तुमच्या माध्यमातून कळवा की 3 महिने आत्ता झालेले आहेत आणि 3 महिन्यात त्यांनी सुद्धा आमच्या संघ राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असताना आमच्या संघ यावं। आमची मीटिंग लवकरच लागणार आहे या 2 आठवड्यात, त्यावेळी आम्ही सगळे हे प्रश्न घेऊन जाणार आहे आणि मागच्या बॉडीत आम्ही ड्रेनेज सारखी कुपवाडची 250 कोटी योजना आणू शकलो। सांगलीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घन कचऱ्याचा, जो देशात आता आपल्या चांगल्या पद्धतीनं आपल्या सांगलीकडे बघितलं जाते, तो प्रोजेक्ट आम्ही राबवू शकलो। शहरात आम्ही 5 वर्षातली DPDC असू दे, 100 कोटी असू देत, हे सगळे पैसे आणले, खर्च केले, सांगलीचा विकास केला, म्हणून तर आम्हाला जनतेनं परत एकदा सत्तेत बसवलं ना। त्याच कुपवाड ड्रेनेज 250 कोटी सांगितले, त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा आम्ही जे आमच्या अजेंड्यावर विषय होते त्या गोष्टी आम्ही करणार आहोत। पुढील 5 वर्षात, पुढील 2 वर्षात ह्या सगळ्या गोष्टी सांगली शहरातल्या बदललेल्या दिसतील। विकासाच्या कामात विरोधी पक्षनेत्यांनी आमच्या संघ यावं, नुसतं विरोध करत बसण्यात काय अर्थ नाही, त्यांना आमचं हे आव्हान आहे। तुम्ही रस्त्यांनाच प्रायोरिटी काय देता? म्हणजे शहरात आम्ही प्रश्न आहेत अजून
आणि सध्याची रस्त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी आहे असा त्यांचा दावा आहे. शहरातल्या रस्त्यांना प्राधान्य नाही आहे, शहराला जोडले जाणारे नवीन रस्ते की जेणेकरून आता आपल्या या भागात पूर भागामुळे इकडे इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नाही, लोक वाढत नाहीत, मग वाढायला कुठं सांगली, विश्राम बागला, कुपवाड साईडला, मिरजेचे काही भाग आउटसाईडचे तिथले रस्ते जर आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकलो तर तिथे इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल, नवीन उद्योग येतील, नवीन कंपन्या येतील, नवीन तिथं इमारती उभारतील. आता सांगली मिरजेत सुद्धा 11-11, 14-14, 20-20 मजली इमारती उभारत आहेत. मग त्यांच्यासाठी आपण सोयी सुविधा देणे गरजेचं आहे. नाहीतर कुठल्या तर कोपऱ्यात ती इमारत उभारू शकत नाही. त्यासाठी हे शहराला जोडणारे हायवे पासून कनेक्टेड रस्ते आहेत ते आपल्याला चांगले करायचे आहेत की जेणेकरून शहर आपलं सुटसुटीत वाढत. आता जी MIDC आहे कुपवाड MIDC त्यातल्या रस्त्याची अगदी वातावरण झाली आहे, अगदी रस्ताही अरुंद आहे. तुम्ही काय आता त्याला DPDCतनं चंद्रकांत दादांनी 6.5 कोटी रुपये दिलेले आहेत. त्याचे पण सांगा की मग ते पण रस्ते होणार आहे. ऑलरेडी आहे MIDCच्या रस्त्याबाबत काय रस्त्याचे वाहन आहे. MIDC हा पार्ट वेगळा आहे, तरी सुद्धा आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादांनी MIDCतील उद्योग क्षेत्राला चालना चांगल्या पद्धतीने देण्यासाठी, सांगली शहरात उद्योग वाढण्यासाठी तिथल्या रस्त्यांना 7.5 कोटी रुपये मागच्या DPDCतून दिलेले आहेत. ते सुद्धा रस्ते चांगले होतील, त्यात काय काळजी करू नका. आणि राबवणारच आणि चुकीची माहिती तुमच्यापर्यंत आहे. आम्ही विकासासाठी हे हॅम राबवणार आहोत. आम्हाला काँग्रेस पक्षाला किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला हॅमबद्दल विरोध एवढ्यासाठीच आहे. आम्हाला विकास कामाला आम्ही विरोध करणार नाही, पण हॅमच्या माध्यमातून जो दरोडा घालायचं चाललंय त्याला 100% आमचा विरोध राहील. कारण 1-1 किलोमीटर रस्त्याला ह्यांनी 13 ते 16 कोटी रुपये धरले आहेत. जे रस्ते चांगले आहेत, ज्या रस्त्याला गरज नाही असे रस्ते ह्या लोकांनी का धरलेत हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे. आणि दुसरा विषय, सांगली महापालिकेतले मूलभूत प्रश्न बाजूला ठेवायचे. तर पाण्याचा प्रश्न असू दे, आरोग्याचा प्रश्न असू दे, स्वच्छताचा प्रश्न असू दे, हे असे मुद्दे बाजूला ठेवायचे आणि ज्या कामामध्ये मलाही मिळते अशा कामांवर जास्त भर द्यायचा आणि ह्यातून ठेकेदाराकडून काय आपल्याला घेता येते एवढंच बघायचं. हे अशा पद्धतीचं ह्या महापालिकेमध्ये कारभार चालू आहे. पण एक विरोधी पक्ष नेता म्हणून ह्या पद्धतीचं काम आम्ही होऊ देणार नाही. कारण ज्या मूलभूत गरजा आहेत त्या जनतेसमोर जाणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचं काम होत असेल तर आम्ही आणि रस्त्यावर उतरू आणि त्यांची हुकुमशाही मोडून काढू. येणाऱ्या काळामध्ये जर का असंच काम चाललं तर पब्लिकमध्ये पैसा गोळा करू, भीक मागो आंदोलन करू आणि चंद्रकांत दादांना आणि यांच्या नेत्यांना देऊ सांगू, महापालिकेवर बोजा न टाकता ह्या आमच्या वर्गणीतनं गोळा झालेला पैसा तुम्ही घ्या आणि तुम्हाला सांगली महापालिकेचा विकास करा, एवढी विनंती मी ह्या माध्यमातून आपल्या समोर करत आहे. पंतप्रधान एकीकडे आवाहन करतायत, कालच त्यांनी आवाहन केले की खर्च कमी करा परिस्थिती आहे. तर अशामध्ये हे हा घाट जातोय का रस्त्यासाठी फक्त एवढी कालच पंतप्रधान साहेबांनी महापालिका आपलं ह्याच्या माध्यमातून प्रेसच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन केलंय, सोनं खरेदी करू नका, पेट्रोल कमी वापरा, तेल कमी वापरा. तर आज देशावर येणारं सर्वात मोठं संकट आहे महागाईचं. ह्याला उद्देशून मोदी साहेबांनी ह्या समोर आपल्या प्रेस समोर सांगितलं आहे. तर ह्याचा विचार तर ह्या लोकांनी करायला पाहिजे की खरोखर हे रस्ते गरजेचे आहेत का, मूलभूत गरजा कुठल्या गरजेच्या आहेत. आज सांगलीमध्ये पाण्याची एवढी टंचाई आहे की लोकांच्या घरामध्ये पाणी प्यायला मिळत नाही. नदी शेजारी असून यांच्या नियोजनामुळं लोकांच्या घरापर्यंत पाणी जाऊ शकत नाही. आज सांगली शहराच्या बाहेरच्या बाजूला विस्तारित भागामध्ये ज्या ठिकाणी वस्ती झाली नाही पण त्या ठिकाणी भाजपचं कार्यालय झाले अशा ठिकाणी हे हॅमचे रस्ते करायला लागल्यात. हे सांगलीकर जनता ओळखून आहे आणि येणाऱ्या काळात सांगलीकर जनता यांना उत्तर देईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो. त्यांनी सोबत येण्याचं आवाहन केलेलं आहे तुम्हाला. मी विकास कामासाठी सोबत येईल, पण ह्यांच्यासारख्या दरोडा घालणार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही. महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न कराले, पेट्रोल असतील, सौर ऊर्जा असेल, यामधून त्यांनी रस्ते आणि त्याच खर्चातून रस्ते कुठलाही बोजा पडणार नाही असं त्यांचं मत आहे. पेट्रोल पंप पण घालणार. महापालिकेचं उत्पन्न वाढत असेल तर त्याला आम्ही विरोध करणार नाही. पण उत्पन्नाच्या खाली आज महापालिकेचं LEDचं लाईट पथदिव्यांचं देणं जवळजवळ 50 कोटीपेक्षा जास्त आहे आणि ते वर्षाला वाढत जाणार आहे. ह्याच पैसे ह्याचे भागणार नाहीत आणि असे किती त्या सोलर ऊर्जेतनं पैसे गोळा होणार आहेत आणि बाकीच्या योजना आहेत त्याचे पैसे आपल्याला भागवायचे आहेत. वरून फंड येत असताना 30% महापालिकेचा हिस्सा असतो आणि 70% शासनाचा हिस्सा असतो. तोच 30% हिस्सा भागवायला आज महापालिकेकडे पैसे नाही आहेत. आज कामगारांचे पगार होत नाही आहेत. आज सगळे कामगार आमच्यापर्यंत येतात, माझा पगार झाला नाही, माझं घर चालत नाही. अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांनी महापालिकेवर बोजा करण्याचा घाट या ठिकाणी या हॅमच्या माध्यमातून आणला आहे. तो तुम्ही हाणून पाडणार. 100% आम्ही हाणून पाडणार.